नमस्कार. ओम सद्गुरु ओम. आज गुरुपौर्णिमेनिमित्त जमलेल्या सर्व साधकांचं आणि निमंत्रितांचं मी गुरुतत्व योग संस्थेतर्फे स्वागत करते. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या आयुष्यात ज्यांनी कोणी आपल्याला मार्गदर्शन केलं, मग ते आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल किंवा वैयक्तिक बाबतीत असेल, त्यांच्याबद्दल आदर असणे आणि त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आणि प्रत्येकजण आपण ते करत असतो, कुठल्या ना कुठल्या भावनेनी, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपण ते करत असतो. या दिवशी गुरुजनांचं ऋण मानून त्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करतो. परंतु गुरुतत्वयोग संस्थेमध्ये रोज आपण जे गुरुतत्वयोग शरणागत साधना करतो, त्यात नेहमीच गुरुतत्वाबद्दल म्हणजे आपल्या गुरुबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो, त्याच्या स्वरूपांचं स्मरण करतो, नमन करतो आणि त्याला शरण जातो. त्याच्या व्यतिरिक्त गुरुतत्वयोग साधना करून किंवा आपलं गुरुतत्वयोग तत्त्वज्ञान रोजच्या आयुष्यामध्ये अंगीकारून आपल्याला जी प्रचिती येते, अनुभूती येतात, त्याचं कथन आपले साधक आज गुरुपौर्णिमेनिमित्त करत असतात. त्यामुळे त्या कार्यक्रमांनी आपण आज सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्या एक साधक स्मिता काळे यांना विनंती करते की इथे येऊन त्यांनी त्यांच्या अनुभवाचं कथन करावं. ओम सद्गुरु ओम. तेजा आता म्हणाली तसं की आज गुरुप्रती काय म्हणतात त्याला, आभार किंवा ऋण निर्देश करायचा आज दिवस आहे. तर माझ्या आयुष्यात एक अविभाज्य घटक झालेला ऑलरेडी आहेच आहे. आणि त्यातल्या त्यात गेल्या 1-1.5 वर्षात ज्या काही मला अनुभव आल्या, अनुभूती आल्या, त्या मी आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. 1-1.5 वर्षापूर्वी आमच्या एका मित्रांनी असाच एक मेसेज पाठवला की काश्मीर ग्रेट लेक ट्रेकला जायचं का. तर मी काही विचार न करता हो असं म्हणून उत्तर देऊन टाकलं. आणि मग नंतर मिस्टरांना विचारलं, ते पण म्हणले हो जाऊया. आणि मग नंतर ते बाकी ट्रेकचं बघताना मग जरा भीती वाटायला लागली की अरे बापरे, हा जरा अवघड दिसतोय. आणि मग कसं काय करायचं. मग आम्ही ट्रेनिंग थोडंसं सुरू केलं, थोडं तयारी सुरू केली आणि युवा शक्तीमध्ये नाव नोंदवलं. तर सो कॉल्ड युवा शक्तीमध्ये आम्ही सगळे 60च्या पुढचे होतो ह्या ट्रेकला जाणारे. त्यामुळे अजून जास्ती भीती वाटली आम्हाला. पण शेवटी आपल्याकडे एक उपाय आहेच आहे. इथं येऊन काकांच्या कानावर घातलं की असं असं चाललो आहे, जा, असा एकच छान आशीर्वाद दिलेला असतो. तर गेलो तर ते बऱ्यापैकी अवघड होतं. एअरपोर्टला पोचलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचा ट्रेकच कॅन्सल झाला आहे. मी म्हटलं आता नाही, आता आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे, आता आम्ही करणार म्हणजे करणार. तर त्यांनी आमचा रिशेड्यूल म्हणजे रिरूट केला. तर जिथनं आम्ही उतरणार होतो तो आम्हाला चढायला दिला. म्हणजे पहिल्यापासूनच इतकं टफ. 21 किलोमीटर आम्ही अपहिल जवळजवळ खूप गेलो, 3-4 हजार फूट वर गेलो. त्यामुळे खूप अवघड. पण गेलो, तिथे राहिलो. 4-5 दिवसाचा तो ट्रेक केला. येतानासुद्धा तेवढाच उतारात अवघड होतं. पण कंटिन्युअस आपोआप ओम सद्गुरू ओमचा मंत्र आपोआप म्हणला जात होता. येताना तर उतरताना तर एकीकडे प्रचंड खोल दरी आणि दुसरीकडे डोंगर. माझे मिस्टर म्हणत होते बघ बघ दरी छान दिसतंय. अहो कसलं छान दिसतंय. इतकी भीती वाटत होती, म्हणजे चक्कर यायची वेळ, इतकी भीती. पण मनात ओम सद्गुरू ओम अखंड. आणि आम्ही तो अतिशय सक्सेसफुली काहीही त्रास न होता ट्रेक केला. म्हणजे आमच्या दृष्टीने ते खूप काय क्रेडिटेबल, आम्हालाच बरं वाटलं. पण त्याचं श्रेय मात्र इथेच आहे नक्कीच, त्याशिवाय शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर परत एका मैत्रिणीचा फोन आला काही महिन्यांनी, नर्मदा उत्तर वाहिनीला जाते, येतीस का. फोनवरच हो म्हणून टाकलं, का माहिती नाही. नंतर मिस्टरांना विचारलं जाऊ का. अर्थात ते कधीच नाही म्हणणार नाही, त्यांचा पाठिंबा कायमच असतो. तर गेलो आणि 25 किलोमीटरची परिक्रमा पहाटे 4:30-4:45ला पायी सुरू केली. सकाळी 9-9:30ला संपवली. पण शेवटचे जे 2 किलोमीटर होते ते चैत्र महिना असल्यामुळे प्रचंड ऊन
तर 9-9:30ला सुद्धा आपल्या इथल्या 12-12:30 ऊन तापलेलं होतं आणि त्या पायऱ्यावर वाटलं खूप अवघड आहे, पण झालं. नंतर कळलं पण नाही की आपण केलं हे. मग हे कशामुळे होतं, तर हे इथल्या आशीर्वादामुळे, महाराजांच्या पाठबळामुळे, ह्याच्यामुळे साध्य होतं हे नक्की आहे. कारण अदरवाईज विचार केला मागे वळून पाहता तर शक्यच नाही करणं, अशी परिस्थिती असते. त्याच्यानंतर हिमालय बोलवतो असं आपल्याला एक लोक म्हणतात. एकदा गेलं की परत तो बोलवतो, परत बोलवतो असं म्हणतात. तर त्याची प्रचिती आम्हाला अशी आली की मला मनापासून कैलास मानसरोवर परिक्रमा करायची होती आणि मिस्टरांचं वय 68च्या वर असल्यामुळे त्यांना ती ऑफिशियली परमिशनच नाही, त्यांना विजा मिळत नाही आणि ते नाही जाऊ शकत. त्यामुळे मला एकटीला जायचं होतं. तर एकटीला सगळ्यात अवघड परिक्रमा करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि वाईट पण असं वाटत होतं की त्यांना बघायला मिळत नाही आहे, त्यांना कैलास दिसत नाही आहे. तर ह्याचं पण उत्तर मला मिळालं की आम्ही कुमाऊ मंडल विकास निगम नावाची एक गव्हर्नमेंटची संस्था आहे, तिथे आम्ही रजिस्टर केलं. तिथे आधी कैलास आणि ओम पर्वत अशा टूर्स असतात. तर त्या टूरला गेलो आणि ते पण 16,000 फुटावर होतं. असं वाटलं काय माहिती काय 16,000 फूट, तसं अवघड असतं. ऑक्सिजन म्हणजे माहीत नाही काय होईल, पण झाली परिक्रमात. माझा आनंद असा होता की त्यांना कैलास दिसला, आधी कैलास त्यांना जो बघायला मिळणार नव्हता. आणि ती टूर करायच्या आधीच, सुरू करायच्या आधीच मी केसरीमध्ये नाव नोंदवलं होतं की मला परिक्रमा करायची आहे, पण मला कोणीतरी एक सिंगल लेडीज बरोबर असेल तर मी करीन, एकटी मला जायचं धीर नव्हता होत. तर ते जायच्या आधीच त्यांचा मला फोन आला की एक आहेत लेडीज, तर तुम्ही भेटा आणि बघा. तर आम्ही गेले, भेटलो आम्ही त्यांना. इतक्या छान मैत्रीण मिळाली मला आणि तिथेही नाव नोंदवलं. त्याच्यामुळे आधी कैलास ओम पर्वत पण झालं आणि नंतर ही कैलास परिक्रमा तर मी आता 8-10 दिवस झाले करून आली आहे परत. तर ती पण प्रचंड चॅलेंजिंग, म्हणजे खूप चॅलेंजिंग आहे. तिथे म्हणजे स्वतः म्हणजे ह्यात वय, स्वतःचा फिटनेस, पैसे, विजा आणि नॅचरल कलॅमिटीज म्हणजे पाऊस, बर्फ, थंडी, ऑक्सिजन लेवल, ह्या सगळ्याचं चॅलेंज असतं. आणि ह्याच्या पुढचं नशीब आणि काकांचा आशीर्वाद, ह्याच्या म्हणजे हे सगळं जर एकत्र आलं तरच ती परिक्रमा होते, नाहीतर नाही होत. कित्येक जण आमच्या बॅचेस तिथे विसामुळे अडकल्या, काही जणांचा ऑक्सिजन लेवल कमी झाला म्हणून अडकल्या. पण समहाऊ माझी परिक्रमा जशी आयटर्नरी होती तशा आयटर्नरीप्रमाणे गेलो आणि आलो. पहिल्या टप्प्यामध्ये गेलो तर जवळजवळ 8-10 किलोमीटरचा पहिला टप्पा होता. तर ॲक्लेमटाईज होत गेलो अर्थात. तर पहिल्या टप्प्यात राहिलो, तर आम्ही आमच्या डॉर्मेटरीत राहिल्यावर मी समोर बघितलं तर खुद्द कैलास. म्हणजे आम्ही त्याच्यावर एक रात्र राहिलो. समोर उठता बसता दिसता कैलास. ह्याच्या पलीकडे काय हवं आपल्याला? काहीच नको, म्हणजे खरंच काही नको. आणि म्हणजे आत्तासुद्धा काटायचं माझ्या अंगावर की आयुष्यात जमलं कोणाला तर अगदी जरूर करा आणि ती अनुभूती घ्या. ती अनुभूती घेतल्याशिवाय त्याचा आनंद किंवा त्याचं हे कळत नाही आपल्याला. आणि हे जायच्या आधी मी काकांच्याकडे आले होते, तेव्हा खूप प्रश्न मनात होते की जमेल ना काय, सगळेच हे प्रश्न. त्यांनी मला एकच उत्तर दिलं, बिनधास्त जा. त्याच्यावर मी आणि माझे मिस्टर एकदम रिलॅक्स झालो की आता होईल, आता मला कशाचीच काळजी नव्हती. आणि दुसऱ्या टप्प्यात मात्र तर खूप चॅलेंजिंग होतं. दुसरा टप्पा जो होता तो जवळजवळ 22 किलोमीटर आणि सगळ्यात उंची होती साधारण 19,000 फूट. म्हणजे थिअरॉटिकल ऑक्सिजन लेवल 10% असते, पण प्रॅक्टिकली काहीच नसते. म्हणजे इतका दम की साधं बुटाची लेस बांधली आणि वर आलो तरी दम्याच्या पेशंटला कशी धाप लागते तशी धाप लागत होती. आणि ही धाप मला जवळजवळ पुढचे 4-5 दिवस होते. म्हणजे मला भीती वाटली ही धाप जाते की नाही आता आपली, कारण इतकं तो ऑक्सिजन लेवल कमी असतो आणि त्रासच होतो त्याचा. पण झालं. उतरतानाही काही एका पॉईंटनंतर घोडे येत नाहीत. आम्ही घोड्यावर केली, पण पुढचे ते म्हणे नाही 4-5 किलोमीटर आहे. पण नंतर आम्ही पाहिलं ती जवळजवळ 7-8 किलोमीटर चालवलं होतं त्यांनी आम्हाला. पण तेही झालं. आणि सगळे ऋतू दिसले. काही वेळा बर्फ पडला, काही वेळा खूप थंडी. आणि शेवटच्या दिवशी तर मी घोड्यावर बसल्यावर पाऊसच पडायला लागला. तर मी म्हटलं बापरे, आता पाऊस आणि थंडी खूप असते, तर पावसाचं काय करायचं. तर माझ्याबरोबर एक स्नेही, जे घोडे जे सगळे बरोबर चालतात ते स्नेही होते. ते घोड्यावर बसायला म्हणलं एवढं काय घाबरत आहे,
पाऊस पण एन्जॉय करा ना, एवढं एन्जॉय केलं तर. मी म्हणलं खरं आहे. मी काही रेनकोट वगैरे घातला नाही, पाऊस एन्जॉय केला आणि महाराजांच्या कृपेने पाऊस पण इतका रिमझिम आनंददायी होता की तो थांबला लगेच. म्हणजे हे कसं होतं असा विचार केला तर उत्तरच नाही आहे ह्याला. आणि परत आल्यावर लोक म्हणतात, बापरे बापरे काय केलं तुम्ही, खूप चांगलं केलं. पण आपल्याला तेव्हा काहीच कळत नाही की आपण काय करत असतो. हे केवळ आणि केवळ फक्त महाराजांच्या कृपेने होतं याच्या. आणि त्या पूर्ण प्रवासात मी ऑटोमॅटिक ओम नमः शिवाय, ओम सद्गुरू ओम, ओम नमः शिवाय. आणि मी हे का म्हणते हे पण मला कळत नव्हतं. म्हणजे आपोआप तो जप आपोआप 3 दिवस 4 दिवस आपोआप चालू होता. म्हणजे हे सगळं काय म्हणतात त्याला, शब्दाच्या पलीकडचं आहे, हे अनुभवावंच लागतं. आणि ह्या सगळ्यात मोठं ॲडव्हेंचर म्हणजे हे सगळं करण्याआधी 1.5 पावणे 2 वर्षापूर्वी मी एका मोठ्या आजारातनं बाहेर पडली आहे. तर त्या आजारातनं बाहेर पडून जर हे असले उपक्रम होतात याचा अर्थ नक्की आपल्याला कृपा आहे आणि ती अशीच कायम राहावी एवढीच इच्छा. ओम सद्गुरू ओम. नमस्कार स्मिताताई. आत्ता हे जे स्मिताताईंनी सांगितलं ना, ते अक्षरशः आपल्या गुरुतत्वयोग शोध व बोध या पुस्तकांमध्ये जे आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे त्याचा अनुभव किंवा त्याची प्रचिती आहे. कारण महाराज आपल्याला नेहमी सांगतात की आपण आपल्या साधनेमध्ये करतो की जे काय आहे ते गुरुतत्वाला अर्पण करा आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टी सहजतेने होतील. जोपर्यंत मी करतो म्हणतो तोपर्यंत तुम्ही करता आणि जोपर्यंत तुम्ही ते गुरुतत्वाला अर्पण करता आणि सोडून देता त्यावेळेला ते करतं. आणि गुरुतत्वाच्या शक्ती अमर्याद आहेत, त्याला काही लिमिट नाही आहे आणि त्या सगळ्या शक्ती तुमच्यामध्ये येतात आणि तुमच्याकडून ते करून घेतात. त्यामुळे शरण जाणं, त्याला कुठलीही गोष्ट अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला महाराज जसं सांगतात की तुम्ही मला येऊन सांगता त्यावेळी मी गुरुतत्वाला सांगतो. त्यामुळे ते म्हणतात तसं की मी मध्ये असायची गरज नाही आहे, तुम्ही पण गुरुतत्वाला हे सांगू शकता, मी पण तेच करतो. ज्यावेळी तुम्ही गुरुतत्वाला शरण जाल त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपोआप होतील. आणि ह्याचं खूप छान अनुभव, अनेक अनुभव एकानंतरचे एक स्मिताताईंनी आपल्याला सांगितले आहेत. गुरुतत्व योग किंवा अध्यात्म हे फक्त प्रौढांसाठी, सिनियर्ससाठी नाही आहे, तर यंगस्टर्स, तरुणसुद्धा ते करतायत. आणि आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जेव्हा इतकी कॉम्पिटिशन आहे त्याच्यात त्यांना त्याचा खूप फायदा होतो आहे. तर मी निरंजन दांडेकर याला विनंती करते की त्यांनी त्याचे विचार इथे मांडावेत. ओम सद्गुरू ओम. तर ॲक्च्युली माझं नाव निरंजन अजित दांडेकर. मी गुरुतत्व संस्थेशी 1 वर्षापूर्वी इथे याच कार्यक्रमाला, गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी आलेलो. माझे बाबा इथे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचं काम इथे 10 वर्षापासून करतात. तर म्हणजे ह्याचं इथे यायचं कारण असं होतं की जेव्हा मी मागच्या वर्षी, आत्ता ॲक्च्युली BComमध्ये मी सेकंड इयरला आहे. मागच्या वर्षी मी जेव्हा माझी 12वी झाली तर तेव्हा आमच्या जनरेशन पुढे एक सगळ्यात मोठा आत्ताचा क्रायसिस आहे की ओव्हर इन्फॉर्मेशन. म्हणजे आमच्यासाठी यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा कुठलंही सोशल मीडिया असेल तर त्याच्यावरून एवढी माहिती मिळते की कन्फ्यूज होतं माणूस की आयुष्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला किंवा काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ॲज अ करिअरच्या दृष्टीने. तर मी त्यावेळेस फार ओव्हर थिंकिंग करायचो की आपल्या करिअर कसं होईल, एवढी कॉम्पिटिशन आहे. मग आमच्या कॉमर्सच्या फील्डमध्ये CA आहे, CS आहे, CFA आहे, अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की अरे कसं होईल किंवा कशा पद्धतीने आपलं करिअर होईल. तर त्यावेळेस मी इथे आलेलो आणि माझे तेव्हा असं एक मनामध्ये अवस्था होती की कसं आपलं हे होईल, करिअर कसं बिल्ड होईल. थोडा मी कन्फ्यूज होतो कारण एवढे ऑप्शन्स समोर होते आणि मला माहीत नव्हतं की ॲक्च्युली मला काय करायचं आहे. तर त्यावेळेस मी आलो इथे, शेवटचे कार्यक्रम संपला, महाराजांपुढे नमस्कार केला, आशीर्वाद घेतला. तेव्हा त्यांनी एकच म्हटलं की सर्व गोष्टी छान होतील, तू काळजी नको करूस. तर आणि तसंच होत गेलं. मी ॲक्च्युली आत्ता 19 वर्षाचा आहे आणि मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि इन्शुरन्स ॲडवायझर आहे. आता हे माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट कशी आली ती म्हणजे मागच्या वर्षी हाच कार्यक्रम जूनमध्ये झालेला होता. तर जून नंतर एक सप्टेंबर ऑक्टोबरच्या वेळेस मी ती एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनची एक्झाम दिली
आणि त्यानंतर म्हणजे देवाचीच इच्छा असेल कदाचित मी हे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, याचं करिअर करावं. मी ॲक्च्युली दिवाळीनंतर लिंक्डइनच्या प्लॅटफॉर्म थ्रू म्हणजे मी मराठी शाळेमध्ये शिकलो, त्यामुळे माझं मराठी लेखन खूप चांगलं होतं. तर त्यासाठी मी मटा असेल किंवा सकाळ असेल तर यांच्या जे संपादक असतात तर त्यांच्याशी लिंक्डइनवरून हे करायचं की मला फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता या विषयावरती जर कुठल्या कॉलममध्ये लिहायला मिळालं तर खूप चांगलं होईल. तर म्हणजे त्यांनी एकंदर माझा अनुभव असेल किंवा जे आर्थिक साक्षरता या विषयामधली रुची असेल तर ती त्यांना आवडली आणि त्यांनी मला संधी दिली. आणि आज मला सांगायला खूप आनंद होतो आहे की मी गेले 8 महिने मटा वेल्थ असेल किंवा सकाळ मनी असेल या मासिकांमध्ये, पेपरांमध्ये माझे लेख येतात. आणि हे केवळ म्हणजे महाराजांमुळे झालं, कारण जेव्हा त्यावेळेस आलेलो इथे तेव्हा काय करायचं आयुष्यामध्ये हे खरंच माहीत नव्हतं. खरंच कन्फ्युजन होतं ॲक्च्युली, कारण ओव्हर इन्फॉर्मेशन जसं म्हटलं की इतके आपल्याला आज एक सर, कुठले क्लासचे सर असतील ते सांगतात हे कर तू, आपले शेजारचे असतात की तू अरे कॉमर्समधला तर हे कर किंवा या फील्डमधला आहेस तर असं केलं पाहिजेस तू. तर आपल्याला ॲक्च्युली काय करायचं आहे आपल्याला हे त्या काळामध्ये खूप महत्त्वाचं कळालं. त्यामुळे म्हणजे मी हेच सांगेन की इथे आल्यावर जे ओंकार साधना आहे इथली, तर त्याच्याने म्हणजे आमच्या पिढीला एक हे आहे की ज्या म्हणजे माझ्या बाबांच्या वेळेस किंवा माझ्या आजोबांच्या वेळेस ज्या गोष्टी एवढी कॉम्पिटिशन नव्हती जी आमच्या वेळेस आज आहे, तर त्याच्यासाठी मेडिटेशन, ओंकार साधना आहे ती आपण म्हणजे ॲटलिस्ट दिवसातून एकदा तरी 10 मिनटं असेल, 15 मिनटं असेल केली पाहिजे. आणि देवाचे आभार मानले पाहिजेत की आपल्याला एवढं चांगलं जीवन त्यांनी दिलं आहे. तर एवढंच म्हणजे मी माझा अनुभव सांगेन या एका वर्षातला, जो म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं की असं मी आज आत्ता या ठिकाणी असं बोलत असेन मागच्या वर्षी, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मागच्या वर्षी पण असेच लोक त्यांचे अनुभव सांगत होते, मी तेव्हा ऐकत होतो, असंच इथेच बसलेलं होतं खालती. पण म्हणजे म्हणतो ना लाईफ चेंज होते, तसं झालं या एका वर्षामध्ये. थँक्यू. निरंजन, खूप चांगलं सांगितलंस. आणि तुम्ही पुढच्या वेळेला यापैकी कुठचाही वर्तमानपत्र वाचताना नक्की लक्षात ठेवा आणि त्याचा लेख वाचा. कारण मी का सांगते आहे की अनुभव नसतानासुद्धा इतक्या ठिकाणून त्याला बोलावणं आलं आणि त्याचा लेख छापला जातो, कारण तो खूप सोप्या भाषेत लिहितो. म्हणजे मी त्याचा प्रत्येक लेख वाचते आणि कुठलीही म्युच्युअल फंड रिलेटेड कन्सेप्ट असेल ती इतकी सहजपणे तो त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो अतिशय सोप्या शब्दात, आणि त्याचे सगळे भाग, त्याचे सगळे पैलू व्यवस्थितपणे उलगडून सांगतो. आणि मला वाटतं की ही जी एक त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आहे त्याला कारण, आणि दुसरं त्यांनी सांगितलं नाही, पण तो लहानपणापासून ओंकार साधना करतो आणि ध्यान करतो. सो या सगळ्यामुळे एक स्थैर्य येतं, मानसिक स्थैर्य येतं, आणि त्याच्यामुळे तुमची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. आणि अजून एक त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा तो आला होता त्यावेळेला त्याला एका कॉलेजला ॲडमिशन हवी होती, ती त्याला मिळाली नव्हती. त्यामुळे तो थोडासा खट्टू झाला होता की आपल्याला पाहिजे ती मिळाली नाही. आणि 1 वर्षात अशी कंडिशन आली की त्या कॉलेजमधल्या तिकडचे जे प्राध्यापक होते त्यांच्यासाठी त्यांनी लेक्चर दिलं आणि त्याला त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलनी बोलवलं की आम्ही देतो तुला ॲडमिशन. म्हणजे हा जो सगळा बदल आहे त्याला तो पण खूप, त्याचा जो इतक्या वर्षांचा ध्यान आहे आणि हे आहे तेही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं की युवा पिढीसाठी हे खूप चांगलं उदाहरण आहे की जेव्हा त्यांना प्रश्न पडतो, आणि आजकाल खरंच सगळीकडे कॉम्पिटिशन खूप आहे आणि त्याच्यात जर मन शांत ठेवायचं असेल तर हा उत्तम उपाय आहे. सो धन्यवाद निरंजन, खूप चांगलं बोललास. त्यानंतर मी सुरेखा मोरे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करा. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज मला इथे येऊन फक्त 20च दिवस झालेत. पहिल्यांदाच मी गुरुतत्व योग या संस्थेमध्ये आलेली आहे आणि मला त्याच्याबद्दल काय वाटतं ते मी आज पुढच्या वर्षी मात्र मला जे जे काही अनुभव येतील ते मी तुमच्या पुढे सादर करेन.
आता मी फक्त सांगते की माझी सुरुवात कशी छान झाली आहे इथे ते मला सांगायचं आहे. नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. मी सुरेखा मोरे. माझा मुलगा हा समोरच्या सोसायटीत राहतो, त्यामुळे मी मुंबईहून अधूनमधून पुण्याला येत असते. गुरुतत्व योगाची इमारत पाहिली आणि मला खूप आनंद झाला. आपण ज्याच्या शोधात होतो ते मिळाले. मूर्तीपूजा नाही, हार नारळ देणग्या नाहीत, कोणतंही अवडंबर नाही, मार्गदर्शन मात्र आहे. याचं मला खूप आश्चर्य वाटलं. ओंकाराचे दर्शन, धीर गंभीर आवाजातील गुरुतत्वाची प्रार्थना, मेडिटेशन, उपासना, ध्यान आणि ओंकाराचा जप, मनातील सर्व विचार विसरायला लावणारी साधना. मन अगदी प्रसन्न झाले आणि मी रोज उपासनेसाठी संध्याकाळी 8 वाजता इथे येऊ लागले. दिवे लागणीच्या वेळी मन खूप कातर होते. अशा वेळी कोणाशी तरी बोलावे असं वाटतं, खूप एकटं वाटत असतं. पण गुरुतत्वात येऊन ती उणीव माझी भरून निघाली. आपल्याला जीवनात मार्गदर्शन करणारा, जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा गुरु भेटला, ज्याची आज सगळ्यांना आवश्यकता आहे. प्रश्न सुटायला लागले. आमच्यासारख्या सिनियर्सना हवं होतं. माझी येथील गुरुपौर्णिमा ही पहिलीच आहे. येथील स्वच्छता, शिस्त, प्रसन्नपणा वाखाणण्यासारखी आहे. शांतता अनुभवायला मिळाली. मनातील प्रश्न आणि वादळं शांत झाल्याची जाणीव होऊ लागली. जय गुरुतत्व योग. धन्यवाद सुरेखाताई. गुरुतत्वाचा स्पर्श व्हायला वेळ लागत नाही, त्यामुळे तुम्ही इथे किती दिवस येताय त्यापेक्षा इथे आल्या आल्या तो स्पर्श होतो आणि ती जाणीव होते. महाराज आपल्याला जसं म्हणतात तसं तुम्ही झाडाच्या सावलीत गेलात की आपोआप शांत वाटतं, आपोआप गार वाटतं. त्यासाठी झाडाला काही द्यावं लागत नाही, तुम्हाला काही घ्यावं लागत नाही. तर अशी अनुभूती इथे प्रत्येकालाच येते. याचबरोबर आपण दरवर्षी एक वेगवेगळ्या विषयांवर प्रदर्शन भरवतो. तर यावर्षीचं प्रदर्शन आहे ते ध्यान आणि सजगता, म्हणजे मेडिटेशन आणि माइंडफुलनेस ह्याचे आपल्यावर होणारे परिणाम. आता मेडिटेशन म्हणजे आपण साधना नेहमीच करतो. तर ध्यान किंवा मेडिटेशन म्हणजे अनेक प्रकार असतात, पण शांत राहून कशावर तरी लक्ष केंद्रित करणं. आणि ह्याच्या पुढे जाऊन आपण आपलं ध्यान करतो ते म्हणजे शरणागत साधना करतो, गुरुतत्वाला शरण जातो. दुसरी गोष्ट माइंडफुलनेस म्हणजे सहज चालू वर्तमानात राहणे, 24 तास भूतकाळाचा विचार न करता भविष्याची चिंता त्याच्यामध्ये राहणं. या 2 गोष्टींचा आपल्यावर काय परिणाम होतो तर आपल्याला अनुभव येतात. आपण खूप अनुभूती ऐकलेल्या आहेत की ध्यानाचा, शरणागत साधनेचा काय परिणाम झाला, पण म्हणजे मेडिकली, सायंटिफिकली नक्की काय होतं. तर आता आपलं सायन्स, शास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे की EEG, MRI ह्याच्याद्वारे मेंदूचा फोटो निघू शकतो. मेंदूमध्ये काय चाललं आहे, त्याच्या रचना कशा आहेत हे बघता येतं आणि ह्याच्यावर अनेक शास्त्रज्ञ काम पण करत आहेत. त्यामुळे अशा काही मेडिकल पेपर्स पब्लिश झालेत ज्याद्वारे ध्यानाचा आणि सजगतेचा म्हणजे माइंडफुलनेसचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो हे शास्त्रज्ञांनी प्रकाशित केलेलं आहे. त्याचे पेपर्स पब्लिश झालेले आहेत. त्यामुळे या इन्फॉर्मेशनवर आपण आजचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि ते नक्की वाचा, कारण ते खूप जे काय आपल्याला अनुभव येतात त्याचं रिफ्लेक्शन आहे आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की ध्यान आणि माइंडफुलनेस याद्वारे आपलं भावना कशा नियंत्रित होतात, त्याचप्रमाणे आपली एकाग्रता कशी वाढते, आपला ताण कमी होतो आणि दीर्घकाल जर ध्यानधारणा केली तर आपल्या मेंदूची रचनासुद्धा बदलू शकते. जे आजकाल आपण ऐकत असू की न्यूरोप्लास्टिसिटी, ज्याच्याद्वारे आपले न्यूरॉनचे जे कनेक्शन्स असतात, मज्जा तंतूंचं जे काही जोडणी असते, जी लहानपणापासून एका पद्धतीने बनलेली असते, ती बदलू शकते आणि परिस्थितीला आपण सामोरं जाऊ शकतो ह्याच्याद्वारे. तर हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे आणि ती अतिशय चांगली माहिती
इंटरनेटवरूनच पब्लिश पेपर्सवरून आपल्याला मिळाली आहे ती नक्की वाचा आणि ज्यामुळे तुम्हाला जाणवेल की या गोष्टीचा आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात नक्की फायदा होऊ शकतो. दरवर्षी आपण गुरुतत्व वेध या स्मरणिकेचं प्रकाशन करतो, ज्याद्वारे ज्यांना आपले विचार मांडायचे आहेत किंवा ज्यांच्या अनुभूती आहेत त्या आपण प्रकाशित करतो, ज्याद्वारे त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील आणि आपल्याकडे कायमच्या राहतील. तर मी महाराजांना विनंती करते आणि त्याचबरोबर स्मिता काळे आणि हेमलता मांडे यांना विनंती करते की त्यांनी इथे या आणि गुरुतत्व वेध या वर्षीचं गुरुपौर्णिमेनिमित्त याचं प्रकाशन करावं.